डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त. डोंबिवलीत आज क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण. उपमुख्यमंत्री शिंदे, रवींद्र चव्हाण कार्यक्रमानिमित्त एकत्र येण्याची शक्यता. फोडाफोडीच्या राजकारणावरून झाला होता वाद. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक. झाडांच्या कत्तली विरोधात मनसे तपोवनात करणार आंदोलन. तपोवनातील वृक्षतोडीवर महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया. कोणत्याही कामासाठी झाडे तोडू नये, गरज असल्यास पर्यायी मार्ग निवडावा. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं आवाहन. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण. शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून झडती. तेजवानीच्या घरातून काहीच सापडलेले नसल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलने खारगे समितीकडे पुन्हा मागितला वेळ. दिग्विजय पाटीलला 16 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ. इंडिगोच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. इंडिगोच्या सेवेतील अडचणींमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय. इंडिगोची विमानं रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी मागितली जाहीर माफी. नवी मुंबईत अधिकाऱ्यांकडून 500 कोटी रुपयांचा घोटाळा. भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप. 11 विकासकांनी गरिबांना हक्काची घरं दिलीच नसल्याचा आरोप. मालवणी परिसरात 72 लाखांचे कोकेन जप्त. कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक. भरीणमध्ये जय पवारांचा आज विवाह सोहळा. मुलाच्या विवाह सोहळ्यात अजित पवारांचा डान्स. युगेंद्र पवार यांनीही धरला ठेका.